नमस्कार मंडळी. आयुष्यात आपण देवाला बरंच काही मागतो. पैसा, सुख, आरोग्य. पण खरंच देवाला काय मागावं हे आपल्याला उमजतं का? श्री गोंदवलेकर महाराज आजच्या 28 फेब्रुवारीच्या प्रवचनात आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतात. भगवंतापाशी नेमकं काय मागावं? आज आपण ह्या प्रवचनातील 3 महत्त्वाची सूत्र समजून घेणार आहोत. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 28 फेब्रुवारी. भगवंताजवळ नामाचे प्रेम मागा. महाराज म्हणतात, एखाद्या शिक्षकाने वर्षभर शिकवावे, कोणते प्रश्न येतील हे सांगावे आणि त्यांची उत्तरंही देऊन ठेवावीत. पण प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेला उत्तर मात्र विद्यार्थ्यांनीच द्यायचे असते. शिक्षक समोर असूनही विद्यार्थी चूक करत असेल तरीही तो सांगू शकत नाही. तशी स्थिती संतांची असते. ते आपल्याला मार्ग सांगतात, पण देवासमोर हात जोडताना काय मागायचे हे आपणच ठरवायचे असते. भगवंतापाशी नामाचे प्रेमच मागा, दुसरे काही मागू नका. कारण इतर सर्व गोष्टी नाशवंत आहेत, पण भगवंताचे नाम कायम टिकणारे आहे. दुसरे सूत्र म्हणजे परिस्थिती स्वीकारणे. संकटे आली की आपण घाबरतो. महाराज इथे एक सुंदर उदाहरण देतात. एका बापाने अंगावर पांघरूण घेऊन मुलाला घाबरवले तर मुलगा घाबरतो. पण जेव्हा त्या मुलाला कळतं की त्या पांघरुणाखाली आपला बापच आहे, तेव्हा त्याची भीती निघून जाते. तसेच आयुष्यात येणारी संकटे ही ईश्वरी इच्छेने किंवा गुरूंच्या इच्छेनेच येतात, हा विश्वास ठेवा. सुख असो वा दुःख, ते भगवंताचेच रूप आहे असे मानले की मनावर होणारा आघात कमी होतो. कोणत्याही गोष्टीचे सुख दुःख तात्काळ मानू नका, जरा वेळ थांबा. तिसरे आणि सर्वात कठीण सूत्र म्हणजे प्रारब्ध. कर्ज फेडताना जसा आनंद होतो तसाच देहभोग भोगतानाही आनंद झाला पाहिजे. कारण भोग भोगल्याशिवाय प्रारब्ध फिटत नाही. कुंती मातेने भगवंताजवळ काय मागितले होते? तिने मागितले, देवा मला जन्मभर दुःख दे, पण तुझे विस्मरण होऊ देऊ नकोस. दुःखात जर भगवंताचे नाव सोबत असेल तर ते दुःख उरत नाही. आपल्या मीपणाचा नाश होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने मुक्ती आहे. आजच्या प्रवचनाचे सार इतकेच की प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण देवा तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. हीच प्रार्थना आपण रोज करायला हवी. आजपासून आपण संकल्प करूयात. दिवसभरात किमान 10 मिनिटं शांत बसून श्रीराम जय राम जय जय राम ह्या नामाचा जप करूया. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका, श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय